नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल मधील काही इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलेलं आहे। त्यामध्ये पहिलं कन्सेप्ट होती इक्वेटिंग द कोएफिशिएंट, दुसरं कन्सेप्ट होती आपल्या जवळ आपण त्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं सबस्टिट्यूशन मेथडनी, तिसरी कन्सेप्ट आहे आपल्या जवळ ग्राफिकल मेथडनी आपण त्या इक्वेशन्सला सॉल्व्ह केलं आणि चौथ्यामध्ये बघितलेलं होतं क्रॅमर्स रूल डिटर्मिनंट मेथडनी त्या इक्वेशन्सला सॉल्व्ह केलं। आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 1.4। प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये आपल्या जवळ दिलेल्या या टाइप मध्ये इक्वेशन्स असणार आहे। या इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी सेम कन्सेप्ट आहे। याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण सुरुवातीला जशास तसं जे इक्वेशन्स आहे लेट गिवन इक्वेशन सुरुवातीला लिहिलं 2/x - 3/y = 15 ही पहिली इक्वेशन्स आहे आणि दुसरी इक्वेशन्स आहे आपल्या जवळ 8/x + 5/y = 77। इथं दिलेलं आहे, इथं 1/x आणि या कन्सेप्ट या दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये पण 1/x दिलेला आहे, इथे 1/y आणि दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये पण 1/y दिलेला आहे। या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे पुट करणार आहे। काही ठिकाणी जे पुट आहे, पुट जिथे दिलेला आहे 1/x, 1/x च्या ठिकाणी आपण जनरली a b p q काही ठेवू शकतो। आपण पुट करणार आहोत m आणि 1/y दिसत आहे त्या ठिकाणी आपण पुट करू n। या इक्वेशन्सला पुन्हा लिहू 2/x म्हणजे 2 आहे अपॉन x, 1/x काय पुट केलेला आहे m, तर पहिली इक्वेशन येणार आपल्या जर 2m - 3 जशास तसं 1/y ला पुट केलेला आहे n = 15 ही पहिली इक्वेशन झाली। त्यानंतर दुसरी इक्वेशन 8 आणि मल्टिप्लायला आहे त्याला 1/x, 1/x ला पुट केलेला आहे m, त्यानंतर प्लस 5 1/y, 1/y ला पुट केलेला आहे n = 77 ही दुसरी इक्वेशन झाली। दोन इक्वेशन दिलेले आहे। आता ही झालेली आहे आपल्या जवळ लिनियर इक्वेशन्स। लिनियर इक्वेशन्सला आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आहे। या सायमल्टेनियसली सॉल्व्ह करताना इथे दिलेला आहे 2m - 3n = 15 आणि दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये आहे 8m + 5n = 77 हे दिलेलं आहे। इथे 2m आहे, इथे 8m आहे। जर इक्वेशन फर्स्टला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर इथे पण काय येणार 8 येणार, इथे पण काय येणार 8 येणार। तर मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 4 ने मल्टिप्लाय करू आपण। 2 × 4 = 8m - 3 × 4 = 12n 15 × 4 = 16 ही तिसरी इक्वेशन झाली आपल्याजवळ। ज्या इक्वेशन्सला आपण मल्टिप्लाय केलेलं आहे त्या इक्वेशन्सला आता स्किप करायचं। या इक्वेशन्सला मल्टिप्लाय केलं। आता दुसऱ्या आणि तिसऱ्या इक्वेशन्स मध्ये पहा, इथे 8m आहे, इथे 8m आहे। जर दोन्ही इक्वेशनची जर आपण सबट्रॅक्शन केलं, सबट्रॅक्ट केलं इक्वेशन्स 2 मधून जर इक्वेशन्स 3 सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय येणार, काय करायचं, नवीन एक कोएफिशिएंट एक व्हेरिएबल आपला कॅन्सल होणार आणि m आणि n ची व्हॅल्यू निघणार, m किंवा n ची। तर आपण सबट्रॅक्ट करू, काय करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन 6 इक्वेशन्स 3 ही सबट्रॅक्ट करायची फ्रॉम इक्वेशन 2 मधून। इक्वेशन्स 3 सबट्रॅक्ट करायची इक्वेशन्स 2 मधून। तर इक्वेशन्स 2 दिलेली आहे आपल्या जवळ 8m + 5n = 77 आणि 3 इक्वेशन्स आहे 8m - 12n = 16। सबट्रॅक्शन्स करता वेळेस काय करायचं, दिलेलं साइन जे आहे ते साइन काय होणार, चेंज होणार, साइन चेंज होणार। इथे प्लस असेल तर मायनस, इथे मायनस असेल तर प्लस, इथे प्लस असेल तर मायनस। प्लस 8m - 8m दोन्ही कॅन्सल, प्लस 5 + 10 किती येणार 70n = 77 मधून गेल्यानंतर हे इथे 77, हे इथे 17 किती येणार 17। तर आपल्या जवळ आन्सर आलेला आहे 17n = 17 सिन्स n ची व्हॅल्यू येणार आहे आपल्या जवळ 70/70 सिन्स n = आला आपल्या जवळ 1, n ची व्हॅल्यू 1 आली। तसंच जसं n ची व्हॅल्यू आली तसंच इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड किंवा इक्वेशन थर्ड मध्ये n = 1 सबस्टिट्यूट करायचं आणि m ची व्हॅल्यू काढायची। पुट काय करायचं आपण, n = 1 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन्स मध्ये पुट करू, इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करू। इक्वेशन फर्स्ट ला इम्प्लाइज करा, इक्वेशन फर्स्ट काय आहे 2m - 3n = 15 ही इक्वेशन पहिली आहे। यामध्ये जिथे n आहे तिथे काय सबस्टिट्यूट करायचं आहे 1, 2m - 3n × 1 = 15 हे आहे 2m - 3 × 1 = 3 देन 15। याला सॉल्व्ह करताना 2m - 3 तिकडे गेल्यानंतर काय होणार +3 देन 2m = 15 + 3 = 18
तर m इज इक्वल्स टू येणार आपल्याजवळ 18 डिवाइड बाय 2 सिन्स m इज इक्वल्स टू येणार 2 1 जा 2 9 2 9 जा 18 तर किती येणार 9 हे आलं m इज इक्वल्स टू 9. पण आपलं हे सोल्युशन झालं का नाही. या इक्वेशन्स मध्ये दिलेल्या इक्वेशन्स मध्ये कोणत्या याच्यामध्ये x आणि y च्या फॉर्म मध्ये व्हेरिएबल दिलेला आहे. तर x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. तर x आणि y च्या व्हॅल्यू काढण्यासाठी ज्या इक्वेशन्स मध्ये आपण सबस्टिट्यूट केलेला आहे 1/x इज इक्वल्स टू m आणि 1/y इज इक्वल्स टू n तर त्याला रिसबस्टिट्यूट करायचं. काय करायचं रिसबस्टिट्यूट सिन्स रिसबस्टिट्यूट करू आपण त्याला. रिसबस्टिट्यूट काय दिलेलं आहे आपल्या जवळ आपण 1/x इज इक्वल्स टू m घेतलं होतं 1/x इज इक्वल्स टू m घेतलं होतं आणि 1/y इज इक्वल्स टू काय घेतलं होतं n घेतलेलं होतं. तर हे 1/x m ची व्हॅल्यू किती आलेली आहे 9 आणि 1/y n ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्या जवळ n इज इक्वल्स टू किती आलेला आहे 1 n इज इक्वल्स टू आलेला आहे 1. तेच सॉल्व्ह करू. 9 इकडे मल्टिप्लायला असेल तर इकडे डिवाइडला येणार म्हणजेच x इकडे जर डिवाइडला असेल तर इकडे मल्टिप्लायला जाणार x इज इक्वल्स टू काय होणार 1/9 ही व्हॅल्यू आलेली आहे आपल्याजवळ x ची. तर y ची व्हॅल्यू काय आलेली आहे हे इकडे गेल्यानंतर y इज इक्वल्स टू किती होणार 1 y इज इक्वल्स टू किती होणार 1. हेच या इक्वेशनचं आपलं सोल्युशन्स आहे. तर इथे लिहायचं सिन्स द सोल्युशन्स आर काय आहे x आणि y व्हेरिएबल होते आपल्याजवळ दोन. x ची व्हॅल्यू आलेली आहे 1/9 आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 1. हे या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे. काय काय केलं आपण इक्वेशन्स मध्ये सुरुवातीला इक्वेशन जशाच तसं लिहिलं त्यामध्ये दिसत आहे आपल्याला 1/x 1/y 1/x आणि 1/y 1/x ला m पुट केलं 1/y ला n पुट केलं. तुम्ही जनरली a b p q असं पण पुट करू शकता. आपण m पुट केलं. त्यानंतर पहिली इक्वेशन आली आपल्याजवळ 2m - 3n इज इक्वल्स टू 15 आणि दुसरी इक्वेशन आली 8m + 5n इज इक्वल्स टू 17. या इक्वेशन्सला आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये ऍज इट इज सोडवलेलं आहे. सायमल्टेनियस इक्वेशन्सला काय करायचं दोन्ही इक्वेशन्स मधून एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय करायचा सारखा बनवायचा. त्यासाठी इथे 2 दिसत आहे इथे m दिसत आहे. या 2 ला आपण 8 बनवू शकतो. तर त्याला इक्वेशन्स कशाने मल्टिप्लाय केलं 4 ने मल्टिप्लाय केलं. तर ही इक्वेशन्स आली. आता या दोन्ही इक्वेशन्सला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करण्यासाठी आपण सबट्रॅक्ट केलं. दोघांचे साइन जर सारखे असेल तर सबट्रॅक्ट करायचं जर साइन चेंज असेल तर ऍडिशन्स करायचे. दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन केल्यानंतर एक व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली आपल्याजवळ n इज इक्वल्स टू 1 आणि देन ती n इज इक्वल्स टू 1 इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड किंवा इक्वेशन थर्ड मध्ये ठेवल्यानंतर m ची व्हॅल्यू भेटली आपल्याजवळ 9. पण आपलं हे सोल्युशन झालेलं नाही. त्यामध्ये आपण 1/x इज इक्वल्स टू m घेतलं होतं आणि 1/y इज इक्वल्स टू n घेतलं होतं. तर वापस रिसबस्टिट्यूट करताना इक्वेशन्स मध्ये 1/x इज इक्वल्स टू m आहे आणि 1/y इज इक्वल्स टू काय आहे आपल्याजवळ n आहे. तर m च्या ठिकाणी m ची व्हॅल्यू ठेवली n च्या ठिकाणी n ची व्हॅल्यू ठेवली. तर x इज इक्वल्स टू 1/9 आलं y इज इक्वल्स टू 1 आलं. हेच आपलं सोल्युशन्स आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट दुसऱ्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये दुसरा क्वेश्चन आहे 10/x + y plus 2/x - y is equals to 4 then 15/x + y minus 5/x - y is equals to -2. ही दिलेली दोन इक्वेशन्स आहे. आता या दोन्ही इक्वेशन्स मध्ये आपल्याला दिसत आहे इथे दिसत आहे 1/x + y इथे पण 1/x + y इथे आहे 1/x - y आणि 1/x - y. तर डायरेक्ट आपण लेट गिव्हन इक्वेशन्स लिहिलं. गिव्हन इक्वेशन्स लिहिल्यानंतर यामध्ये काय करायचं पुट करायचं. काय करायचं 1/x + y इज इक्वल्स टू पुट करायचं m आणि 1/x - y इज इक्वल्स टू पुट करायचं n. हे दोन्ही पुट केल्यानंतर वापस इक्वेशन्स येणार आपल्याजवळ. सेन्स गिव्हन इक्वेशन्स काय येणार गिव्हन इक्वेशन्स येणार आपल्याजवळ 10/x + y आहे. तर 10 जशाच तसं लिहिलं 1/x + y काय येणार आपल्याजवळ m त्याच्यानंतर प्लस 2/x - y आहे. हे 2 जशाच तसं 1/x - y ला काय पुट केलेलं आहे आपण n इज इक्वल्स टू 4. ही पहिली इक्वेशन्स आली. त्यानंतर सेम दुसरी इक्वेशन्स 15 1/x + y इज इक्वल्स टू काय पुट केलेलं आहे m त्यानंतर मायनस आहे त्यानंतर मायनस 5/x - y तर 5n इज इक्वल्स टू -2. ही दुसरी इक्वेशन्स आलेली आहे. या इक्वेशन्स मध्ये दिसत आहे आपल्याजवळ 10m + 2n इज इक्वल्स टू 4 15m - 5n इज इक्वल्स टू -4. दिलेल्या इक्वेशन्स मध्ये एक तर या इक्वेशन्सला 15 ने मल्टिप्लाय करा नाही तर या इक्वेशन्सला 10 ने मल्टिप्लाय करा. इथे दिसत आहे 2 या इक्वेशन्सला 5 ने मल्टिप्लाय करा या इक्वेशन्सला 2 ने मल्टिप्लाय करा. काय करायचं इक्वेशन फर्स्ट
मल्टिप्लाय करू आपण. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय कितीने मल्टिप्लाय करायचं 5 ने. इक्वेशन फर्स्टला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 10 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल्स टू 15m प्लस 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू 10n इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल्स टू 20. ही आलेली आहे तिसरी इक्वेशन. जसं इक्वेशन्स आपण कशाला 1 ला मल्टिप्लाय केलेला आहे 5 ने, तसंच या इक्वेशन्सला इथं कोएफिशियंट सारखं बनवायचं आपल्याला दोघींनी. याचा इथे याला 5 ने मल्टिप्लाय केलं, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं 2 ने. तर या इक्वेशन्सला 2 ने मल्टिप्लाय करू आपण. मल्टिप्लाय इक्वेशन्स 2 बाय कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 2 ने. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 15 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू 13m मायनस 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू किती येणार 10n. त्याच्यानंतर इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय मायनस 2 इज इक्वल्स टू येणार -4. हे आलं इक्वेशन्स 4. आता इक्वेशन्स 3 आणि 4 मध्ये बघा, इथे 10n आहे, इथे पण 10 आहे. दोघांचं काय आहे कोएफिशियंट सारखा आहे. तर कोएफिशियंट सारखा आहे आणि दोघांचं साइन काय आहे चेंज आहे. जर दोघांचं साइन चेंज असेल तर काय करायचं दोन्ही इक्वेशनचं ऍडिशन करायचं. ऍडिंग इक्वेशन्स करू आपण. ऍडिंग इक्वेशन कोणती इक्वेशन्स आहे इक्वेशन्स 3 अँड इक्वेशन्स 4. दोन्ही इक्वेशन्सला ऍड करत आहोत. ही इक्वेशन्स आहे आपल्याजवळ 15m प्लस 50m इज इक्वल्स टू 10n इज इक्वल्स टू 20. ही पहिली इक्वेशन, ही तिसरी इक्वेशन्स आहे आणि चौथी इक्वेशन्स आहे 30m मायनस 10n इज इक्वल्स टू -4. आपण ऍडिशन्स करत आहोत. ऍडिशन्स करता वेळेस काही चेंज होणार नाही. त्यानंतर 20 - 4 इज इक्वल्स टू किती येणार आपल्याजवळ 16. 10n मायनस 10n दोन्ही कॅन्सल. हे येणार आपल्याजवळ 18m आलेला आहे आपल्याजवळ. 18m इज इक्वल्स टू काय आहे 16. देन m ची व्हॅल्यू काढायची आपल्याजवळ. m इज इक्वल्स टू 16. इकडे मल्टिप्लायला असेल तर काय होणार डिवाइडला जाणार. तर हे m बरोबर किती येणार, इथे भाग जाणार आपल्याजवळ. भाग जाणार 16 1 जा 16, 16 5 जा 18. म्हणजेच m इज इक्वल्स टू आपल्याजवळ आन्सर आलेला आहे 1/5. 1/5 m इज इक्वल्स टू 1/5 आलं. जसं m इज इक्वल्स टू 1/5 आलं तसंच त्या इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड, थर्ड किंवा फोर्थ यामध्ये आपण m इज इक्वल्स टू 1/5 ठेवल्यानंतर आपल्याला n ची व्हॅल्यू भेटणार आहे. आपण काय ठेवायचं पुट. काय करायचं पुट m इज इक्वल्स टू 1/5 इन इक्वेशन पहिल्या इक्वेशन्स मध्ये ठेवू आपण. m इज इक्वल्स टू 1/5. तो फर्स्ट पहिली इक्वेशन सिम्प्लाइज करू आपण. पहिली इक्वेशन्स आहे 10m प्लस 2n इज इक्वल्स टू 4. ही पहिली इक्वेशन्स आहे. जिथे m आहे तिथे काय ठेवायचं 1/5. तर हे 10 मल्टिप्लाय 1/5 प्लस 2n इज इक्वल्स टू 4. हे 10 5 1 जा 5, 5 2 जा 10. 2 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू किती येणार 2 प्लस 2n इज इक्वल्स टू 4. एवढं आलेलं आहे. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे n ची व्हॅल्यू काढायची आहे. तर त्यासाठी 2n ला याच ठिकाणी ठेवा. इथं 4 आहे प्लस 2 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर -2. देन 2n इज इक्वल्स टू 4 - 2 इज इक्वल्स टू 2. सिन्स n इज इक्वल्स टू किती येणार आपल्याजवळ 1. n इज इक्वल्स टू किती आलेला आहे 1. हेच या इक्वेशनचं सोल्युशन झालेलं का नाही. या इक्वेशनचं सोल्युशन झालेलं नाही. कारण की काय आपण 1/x इक्वेशन आपल्याला व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे x आणि y च्या. आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. आपण व्हॅल्यू काढलेली आहे फक्त m आणि n ची. तर याला रिसबस्टिट्यूट करायचं. काय करायचं रिसबस्टिट्यूट करता वेळेस काय करायचं दिलेलं सिन्स रिसबस्टिट्यूट करायचं. काय केलेलं आहे आपण 1/x प्लस y इज इक्वल्स टू काय पुट केलं होतं m आणि 1/x मायनस y इज इक्वल्स टू काय पुट केलेलं आहे n. तर या इक्वेशन्स मध्ये सिन्स 1/x प्लस y इज इक्वल्स टू काय आहे m ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याजवळ 1/5. किती आलेली आहे 1/5. आणि सिन्स 1/x मायनस y इज इक्वल्स टू n ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याजवळ 1. n इज इक्वल्स टू आलेला आहे 1. तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. इथे दिसत आहे 1/x प्लस y 1/5. याला जर आपण रेसिप्रोकल केलं, जर याला इंटरचेंज केलं तर हे x प्लस y इज इक्वल्स टू काय होणार 5. हे एक इक्वेशन्स येणार. इक्वेशन 4थ्या पर्यंत गेलो होतो आपण. इक्वेशन्स याला 5 देऊ आणि इक्वेशन्स x मायनस y याला इक्वल्स टू किती येणार 1. हे इक्वेशन 6. x प्लस y ची व्हॅल्यू आलेली आहे का आपल्याजवळ नाही. तरी पण नाही आलेले असता आपल्याजवळ x प्लस y इज इक्वल्स टू 5 आणि x मायनस y इज इक्वल्स टू 1. या दोन्ही इक्वेशन्सला आता सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. दोन्ही इक्वेशन्स सारखे आहे. याला करू आपण ऍडिंग
ऍडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. दोन्ही इक्वेशन्सला ऍड केल्यानंतर काय आहे, x प्लस वाय इज इक्वल्स टू 5 आहे आणि दुसरी आहे x मायनस वाय इज इक्वल्स टू 1 आहे. तर इथं सोल्युशन्स येणार आपल्या जवळ प्लस वाय मायनस वाय दोन्ही कॅन्सल, x प्लस एक्स इज इक्वल्स टू 2x, देन 5 प्लस 1 इज इक्वल्स टू किती येणार 6, देन x इज इक्वल्स टू येणार आपल्या जवळ 6 डिवाइड बाय 2. सिंस x इज इक्वल्स टू फायनल येणार आपल्या जवळ x इज इक्वल्स टू 3. x ची व्हॅल्यू आलेली आहे 3. जसं x ची व्हॅल्यू आली 3 तसंच आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. x इज इक्वल्स टू 3 या इक्वेशन्स मध्ये ठेवा, इक्वेशन्स 5 मध्ये पुट करा x इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 5. इन इक्वेशन 5 x इज इक्वल्स टू 3 इक्वेशन्स 5 मध्ये आपण पुट करा. तर इक्वेशन्स 5 आहे, इक्वेशन 5 ला इम्प्लाइज करा पहिले x प्लस वाय इज इक्वल्स टू 5 आहे, ही इक्वेशन 5 आहे. देन आपण x ची व्हॅल्यू 3 आहे हे 3 ठेवलं, त्यानंतर y इज इक्वल्स टू 5 हे आलेलं आहे. तर y इज इक्वल्स टू 5 प्लस 3 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -3, देन y इज इक्वल्स टू 2. हे आपलं x आणि y चं सोल्युशन्स आहे. x इज इक्वल्स टू 3 आलं आणि y इज इक्वल्स टू 2 आलं. हेच फायनल सोल्युशन्स आहे. काय आहे, सिन्स द सोल्युशन्स आर, द सोल्युशन इज किंवा द सोल्युशन्स आर काय आहे, x आणि y च्या फॉर्म मध्ये दिलेलं होतं. x ची व्हॅल्यू आहे 3 आणि y ची व्हॅल्यू आहे 2. हे या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे. काय काय केलं आपण या इक्वेशन्स मध्ये सुरुवातीपासून बघू. या इक्वेशन्स मध्ये केलेलं आहे आपण, इक्वेशन्स दिलेली असतात आपल्याजवळ 10 अपॉन x प्लस वाय आणि 2 अपॉन x मायनस वाय. दोन्ही अपॉन मध्ये 1 अपॉन x प्लस वाय आणि 1 अपॉन x मायनस वाय दिलेला आहे. तर त्या ठिकाणी 1 अपॉन x प्लस वाय ला काय पुट केलं आपण, m पुट केलं. बघू शकता तुम्ही, याला पुट केलं आपण m पुट केलं 1 अपॉन x प्लस वाय आणि 1 अपॉन x मायनस वाय ला n पुट केलं. तर त्यानंतर दोन इक्वेशन्स भेटले आपल्याला. त्या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करण्यासाठी त्या दोन्ही इक्वेशन्स मधल्या एका कोइफिशियंटला सारखं बनवायचं आहे. ते 2 दिलेला आहे इथं m, इथं तर येणार नाही, इथं दोघाला 10 आणि 15 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर इथे आपण या इक्वेशन्सला 5 ने मल्टिप्लाय केलं, या इक्वेशन्सला 2 ने मल्टिप्लाय केलं. इक्वेशन्स 3 आणि 4 आपल्याला जवळ नवीन आली. या दोन्ही इक्वेशन्सला काय केलं आपण, दोघांमध्ये व्हेरिएबल सारखा आहे आणि त्यांचं साइन चेंज आहे, कोइफिशियंट सारखा आहे आणि त्याचं साइन चेंज आहे. तर ऍडिशन केलं, ऍडिशन केलं असताना आपल्याजवळ m ची व्हॅल्यू आली. ही m ची व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट केली. फर्स्ट मध्ये पुट केल्यानंतर n ची व्हॅल्यू आली. पण हे या इक्वेशनचं सोल्युशन झालं का, नाही. त्यानंतर आपण रिसबस्टिट्यूट केलं. रिसबस्टिट्यूट करताना 1 अपॉन x प्लस वाय इज इक्वल्स टू m घेतलेलं होतं आणि 1 अपॉन x मायनस वाय इज इक्वल्स टू n घेतलेलं होतं. तर इथे आहे m ची व्हॅल्यू ठेवली आपण 1 अपॉन 5 जे आलेली आहे आणि n ची व्हॅल्यू 1. तर याला रेसिप्रोकल केलं, x प्लस वाय इज इक्वल्स टू 5 आलं. याला क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा रेसिप्रोकल करा, इथं काही नाही म्हणजे 1 आहे. तर याला उलट केल्यानंतर x मायनस वाय इज इक्वल्स टू 1 आलं. तर दोन्ही इक्वेशन्स मध्ये दिसत आहे दोघांचं कोइफिशियंट सारखं आहे. तर दोन्ही इक्वेशन्सला काय केलं आपण, ऍड केलं. इथे प्लस होतं, इथे मायनस होतं, म्हणून ऍड केलं. ऍड केल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन्स भेटली. एक इक्वेशन्स ऍड केल्यानंतर आपल्या जो एक कोइफिशियंट एक व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली. तर x इज इक्वल्स टू 3 आलं. हे x इज इक्वल्स टू 3 या इक्वेशन्स मध्ये पुट केलं 5. तर y ची व्हॅल्यू आली, y इज इक्वल्स टू काय आहे 2. हेच या इक्वेशनचं काय आहे, सोल्युशन्स आहे 3 आणि 2. नंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्या जवळ. नेक्स्ट क्वेश्चन्स आहे 27 अपॉन x मायनस 2. 27 upon x minus 2 plus 31 upon y plus 3 is equals to 85. आणि नेक्स्ट इक्वेशन्स आहे 31 upon x minus 2 plus 27 upon y plus 3 is equals to 89. दोन्ही इक्वेशन्स मध्ये 1 upon x minus 2 इथे दिलेलं आहे आणि 1 upon y plus 3 हे दोन सारखे दिलेले आहे. तर त्याला काय करायचं आपण, पुट करायचं. पुट काय करायचं, 1 upon x minus 2 ला काय करायचं, m पुट करायचं आणि 1 अपॉन y प्लस 3 हे सारखं दिसत आहे, त्याला काय पुट करायचं n. तर त्याला पुन्हा गिवन इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहू आपण. त्याला गिवन इक्वेशन्स काय आहे 27, काय आहे 27. 1 अपॉन x प्लस 2 ला x मायनस 2 ला काय पुट केलं आपण, m प्लस 31 दिलेला आहे 31 y प्लस 3 अपॉन आहे y प्लस 3 काय पुट केलेलं आहे n इज इक्वल्स टू 85. ही पहिली इक्वेशन झाली. त्यानंतर दुसरी इक्वेशन्स आहे 31 1 अपॉन x प्लस 2 दिलेला आहे. x प्लस 2 ला काय पुट केलेला आहे m, त्याच्यानंतर प्लस 27 अपॉन y प्लस 3 ला काय पुट केलेला आहे 27 n इज इक्वल्स टू 89. दोन इक्वेशन दिलेला आहे. आता या दोन्ही इक्वेशन्स मध्ये अशा टाइपला आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये शेवटच्या क्वेश्चन्स मध्ये असे दोन क्वेश्चन सोडवलेले आहे.
पहिल्या इक्वेशनचं जे कोएफिशियंट पहिल्या इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबलचं कोएफिशियंट जे आहे ते दुसऱ्या इक्वेशन्स मधल्या व्हेरिएबलचं कोएफिशियंटची सेम आहे. असं जर सारखं असेल तर काय केलं होतं आपण, इक्वेशन्सला सुरुवातीला दोन्ही इक्वेशन्सला काय करायचं, ऍडिशन करायचं. काय करायचं, ऍडिशन करायचं. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. दोन्ही इक्वेशन्सला ऍड करू आपण. इथं 27m प्लस 31n इज इक्वल्स टू 85 आणि याला केल्यानंतर हे 31m प्लस 27n इज इक्वल्स टू आहे 89. याला ऍड करू. त्यानंतर काय करायचं, दोन्ही इक्वेशन्सला सबट्रॅक्ट करायचं. दोन्ही याला ऍड केल्यानंतर 5 प्लस 9 इज इक्वल्स टू किती येणार आपल्याजवळ 14. देन हे येणार आपल्याजवळ 17. किती येणार 174. 174 इज इक्वल्स टू हे येते आपल्याजवळ 1 प्लस 7 इज इक्वल्स टू 8 हे n. त्याच्यानंतर 3 प्लस 2 इज इक्वल्स टू येते 5 प्लस हे येते आपल्याजवळ 8m आणि हे येणार 5. 58m प्लस 58n इज इक्वल्स टू 174. तर हे इक्वेशन्स, या इक्वेशन्सला जर आपण डिवाइड केलं कशाने, 58 ने जर डिवाइड केलं, डिवाइड बाय 58, तर 58 ने डिवाइड केल्यानंतर सर्व याला 50n 1 जा, इथे येणार 1m प्लस इक्वेशन्स येते आपल्याजवळ 1m प्लस इथे येणार 1n इज इक्वल्स टू याला 58 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर येते 3. तर हे इक्वेशन्स आले आपल्याजवळ 1 3. कशाना, ज्या m प्लस n इज इक्वल्स टू 3 इक्वेशन्स आली 1. जसं दोन्ही इक्वेशन्सला ऍड केलं, एक इक्वेशन भेटली, आता काय करा, सबट्रॅक्ट करा. दोन्ही इक्वेशन्सला सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट इक्वेशन्स 1 फ्रॉम इक्वेशन्स 2 मधून काय करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन्स 2. इक्वेशन्स 2 मधून पहिली इक्वेशन सबट्रॅक्ट करायची. इक्वेशन्स 2 आहे आपल्याजवळ 30. इक्वेशन्स 31m प्लस 27n इज इक्वल्स टू 89. किती आहे 89. आणि पहिली इक्वेशन्स आहे 27m प्लस 31n इज इक्वल्स टू काय आहे 85. ही इक्वेशन्स आहे. जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो तेव्हा काय होते, साइन चेंज होणार. तेव्हा काय होणार, साइन चेंज. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. तर हे येणार आपल्याजवळ 89 मधून 85 गेल्यानंतर किती येते 4. किती येणार 4. आणि त्याच्यानंतर 27 मायनस 31 किती येणार -31. 27 मायनस 31 तर किती येणार -4n. आणि इथे येणार 31 मधून 27 गेल्यानंतर 4m. तर हे इक्वेशन साठी याला 4 ने जर डिवाइड केलं, डिवाइड बाय 4, जर या पूर्ण इक्वेशन्सला 4 ने डिवाइड केलं तर इकडे येणार m मायनस n इज इक्वल्स टू 1. ही इक्वेशन्स आली आपल्याजवळ 4थी. हे इक्वेशन्स 3 आणि इक्वेशन्स 4 मध्ये पहा, दोन्ही इक्वेशन्स मध्ये m प्लस n इज इक्वल्स टू 3 आणि m प्लस n इज इक्वल्स टू 1 हे दोन इक्वेशन्स आलेले आहे आपल्याला. या दोन्ही इक्वेशन्सला आता सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. m आणि n ची व्हॅल्यू भेटते. या दोन्ही इक्वेशन्सला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केल्यानंतर इथे दिसत आहे m मायनस n इज इक्वल्स टू 1 आणि m प्लस n इज इक्वल्स टू 1. इथे +1 इथे -1 दोघांचं काय आहे, चेंज आहे, प्लस आणि मायनस मध्ये आहे. तर काय करायचं, ऍडिंग करायचं. ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन्स 4. इक्वेशन्स 3 आणि इक्वेशन्स 4 ला जर ऍड केलं, इक्वेशन्स 3 आहे m प्लस n इज इक्वल्स टू 3 आणि इक्वेशन्स 4 आहे m मायनस n इज इक्वल्स टू 1. या दोन्ही इक्वेशन्सला ऍड करताना 3 प्लस 1 इज इक्वल्स टू येते आपल्या जो 4 प्लस n मायनस n कॅन्सल, m आणि m किती येणार 2m. देन m ची व्हॅल्यू येते आपल्या जो m इज इक्वल्स टू येणार 4 डिवाइड बाय 2. सिन्स m इज इक्वल्स टू येणार आपल्या जवळ 2. m ची व्हॅल्यू आलेली आहे 2. जशी m ची व्हॅल्यू आली 2 तर तशीच इक्वेशन्स 3 मध्ये नाही तर इक्वेशन्स 4 मध्ये ठेवू आपण. इक्वेशन फर्स्ट इक्वेशन्स 2 मध्ये ठेवण्यापेक्षा इक्वेशन्स 3 आणि इक्वेशन्स 4 मध्ये ठेवायचं. सिन्स पुट करू, m इज इक्वल्स टू काय आलेला आहे 2 इन इक्वेशन 3. इक्वेशन्स 3 ला इम्प्लाइज करू. 3 आहे m प्लस n इज इक्वल्स टू 3. ही इक्वेशन्स आहे 3. तर याला पुट केल्यानंतर m इज इक्वल्स टू 2 तर हे 2 प्लस n इज इक्वल्स टू 3. देन n इज इक्वल्स टू येणार आपल्या जवळ 3 मायनस 2. सिन्स 3 मायनस 2 इज इक्वल्स टू 1. तर n ची व्हॅल्यू आलेली आहे 1. जसं m इज इक्वल्स टू 2 आणि n इज इक्वल्स टू 1 आलं, हे या इक्वेशनचं सोल्युशन झालेलं नाही. आपल्याला सोल्युशन्स कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे, x आणि y च्या फॉर्म मध्ये. आपण रिसबस्टिट्यूट करणार आहे आता. 1/x - 2 इज इक्वल्स टू m आणि 1/y
y+1 इज इक्वल टू y+3 इज इक्वल टू n पुट केलेला आहे या इक्वेशन्स मध्ये. जेव्हा आपण रिसबस्टिट्यूट करू m आणि n च्या व्हॅल्यू पुट करायचं आहे. काय करायचं आहे? रिसबस्टिट्यूट. रिसबस्टिट्यूट करू आपण. काय पुट केलेलं आहे? 1/(x-2) इज इक्वल टू m आहे. 1/(x-2) इज इक्वल टू m आहे. आणि दुसऱ्या याला सबस्टिट्यूट केलं आहे 1/(y-2) इज इक्वल टू n होतं. 1/(y-2) y+3 काय दिलेलं आहे? 1/(y+3) 1/(y+3 इज इक्वल टू n पुट केलेला आहे. तर m ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्या जवळ 2. तर हे दिसत आहे x-2 इज इक्वल टू इथे m इज इक्वल टू काय आलेलं आहे? 2. याला सॉल्व्ह करू आपण. सॉल्व्ह करताना क्रॉस मल्टिप्लाय करू. 2 मल्टिप्लाय बाय हे 1 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू देन 2 मल्टिप्लाय बाय x-2 करा मल्टिप्लाय. 1 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू 2x देन 2 मल्टिप्लाय बाय -2 इज इक्वल टू -4. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. कशाची? x ची. तर x ला इथंच ठेवा. सिन्स 2x इज इक्वल टू याला इकडे ट्रान्सफर करा 4 ला. तर इकडे 1 आहे प्लस 4 येणार. 1 + 4 इज इक्वल टू किती येणार? 5. 2x इज इक्वल टू 5 देन x इज इक्वल टू येणार आपल्याजवळ 5/2. x इज इक्वल टू 5/2. हे x ची व्हॅल्यू आली. तसेच n ची व्हॅल्यू काढता y ची व्हॅल्यू काढायची आपल्याजवळ. तर 1/(y+3) इज इक्वल टू काय आहे? n इज इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू काढता वेळेस क्रॉस मल्टिप्लाय करू. 1 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 1. y+3 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू y+3. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे y ची. y ला इथंच ठेवलं. यात +3 ला इकडे ट्रान्सफर केलं तर -3 देन y इज इक्वल टू 1 - 3 इज इक्वल टू -2. हे सोल्युशन्स आलेलं आहे. x इज इक्वल टू आलेला आहे 5/2 आणि y इज इक्वल टू आलेला आहे -2. हेच या इक्वेशनचं काय आहे? सोल्युशन. द सोल्युशन्स सर्वात शेवटी लिहायचं. द सोल्युशन्स आर काय आहे? x आणि y व्हेरिएबल आहे. x ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याजवळ. x ची व्हॅल्यू आलेली आहे 5/2 आणि y इज इक्वल टू आलेला आहे -2. y इज इक्वल टू आलेला आहे -2. हेच या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे. सुरुवातीला सेम कन्सेप्टने आपण सॉल्व्ह केलेलं आहे. दोन्ही इक्वेशन्स मध्ये काय दिसत आहे? ही इक्वेशन्स आहे. या इक्वेशन्स मध्ये आपल्याला 1/(x-2) इज इक्वल टू m आणि 1/y+3 इज इक्वल टू n आपण सबस्टिट्यूट केलं. ते सबस्टिट्यूट केल्यानंतर दोन्ही इक्वेशन्स मध्ये सुरुवातीला 27m आणि दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये 27n. जे पहिल्या इक्वेशन्स मधल्या व्हेरिएबलचं कोइफिशियंट आहे ते दुसऱ्या इक्वेशनचं व्हेरिएबलचं कोइफिशियंट सारखं आहे. म्हणून पहिलं काय करायचं? दोन्ही इक्वेशन्स ऍडिंग करायचं आणि दुसऱ्या वेळेस दोन्ही इक्वेशन्सला सबट्रॅक्ट करायचं. दोन इक्वेशन्स ऍडिंग आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर नवीन दोन इक्वेशन्स येते. इक्वेशन्स 3 आणि इक्वेशन्स 4 आल्या. त्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला m ची व्हॅल्यू भेटली. ती व्हॅल्यू आपण या इक्वेशन्स मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर n ची व्हॅल्यू भेटली. तर ते रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू केल्यानंतर काय आहे? रिसबस्टिट्यूट केल्यानंतर 1/(x-2) इज इक्वल टू m होतं आणि 1/y+3 इज इक्वल टू n आपण पहिले पुट केलेलं होतं. तर त्यामध्ये पुट केल्यानंतर x इज इक्वल टू आलेला आहे आपल्याजवळ 5/2 आणि y इज इक्वल टू आलेला आहे -2. हेच या इक्वेशनचं काय आहे? सोल्युशन्स आहे. आता सर्वात शेवटचं क्वेश्चन राहिलेलं आहे या इक्वेशन्स मध्ये. या प्रॅक्टिस सेट मध्ये इक्वेशन्स आहे आपल्याजवळ 1/3x + y प्लस 1/3x - y ही पहिली इक्वेशन्स आहे. आणि दुसरी इक्वेशन्स आहे 1/2 3x 2 इन ब्रॅकेट 3x + y मायनस 1/2 इन ब्रॅकेट 3x - y इज इक्वल टू -1/8. या दोन्ही इक्वेशन्स मध्ये आपल्याला कॉमन दिसत आहे. काय दिसत आहे? 1/3x + y 1/3x + y आणि इथे दिसत आहे 1/3x - y. तिथे पण 1/3x - y. हे दोन्ही इक्वेशन्स मध्ये सारखं दिसत आहे. त्याला काय करायचं? पुट करायचं. पुट 1/3x + y इज इक्वल टू काय पुट करायचं? m पुट करायचं. आणि दुसऱ्या याच्यात काय पुट करायचं? 1/3x - y इज इक्वल टू काय पुट करायचं? n. हे दोन्ही सबस्टिट्यूट केल्यानंतर रिवाइट करायचं. पुन्हा लिहायचं क्वेश्चन्सला. 1/3x + y ला काय पुट केलेलं आहे? सिन्स गिवन इक्वेशन्स आर काय आहे? 1/3x + y ला काय पुट केलेलं आहे? m प्लस 1/3x - y ला काय पुट केलेलं आहे? n इज इक्वल टू आहे आपल्याजवळ 3/4. ही पहिली इक्वेशन आहे. त्यानंतर दुसरी इक्वेशन्स आहे 1/2 तर आहेच आपल्याजवळ आणि 1/3x + y ला काय पुट केलेलं आहे? m म्हणजेच 1/2 जशाच तसं आणि 1/3x + y ला काय पुट केलेलं आहे? m आणि त्यानंतर मायनस 1/2 जशाच तसं आणि 1/3x - y याला काय पुट केलेलं आहे आपण? याला पुट केलेलं आहे n. याला पुट केलेलं आहे n इज इक्वल टू -1/8. ही आहे दुसरी इक्वेशन.
आता या दोन्ही इक्वेशन्स मध्ये पहा, इथे अपॉन मध्ये काही दिसत आहे, इथे पण अपॉन मध्ये काही दिसत आहे. इक्वेशन्स 1 ला जर पूर्ण आपण 4 ने मल्टिप्लाय केलं, काय केलं, मल्टिप्लाय इक्वेशन्स 1 बाय 4. जर 4 ने मल्टिप्लाय केलं, 4 मल्टिप्लाय बाय m इज इक्वल्स टू 4m येणार, प्लस 4 मल्टिप्लाय बाय n इज इक्वल्स टू 4n येणार. जर याला 3/4 मल्टिप्लाय बाय 4 करत आहे आपण, तर 4 गेट कॅन्सल, काय होणार आपल्याजवळ 3 इज इक्वल्स टू 3. ही इक्वेशन्स आलेली आहे तिसरी. त्यानंतर जसं आपण याला 4 ने मल्टिप्लाय केलं इक्वेशन्स 1 ला, तसंच या इक्वेशन्स मध्ये पहा, याला जर यामध्ये 2 आहे, अपॉन मध्ये 2 आहे, इथे अपॉन मध्ये 8 आहे. जर या पूर्ण इक्वेशन्सला आपण 8 ना मल्टिप्लाय केलं, काय केलं 8 ना, तर मल्टिप्लाय इक्वेशन्स 2 बाय 8 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथे येणार 1/2 मल्टिप्लाय बाय 8, तर किती येणार, हे इथं 2 1 2 2 2 2 4 2 8, तर किती येणार 4. तर इथे येणार आपल्याजवळ 4m मायनस इथे पण किती येणार 4n इज इक्वल्स टू 8 मायनस 1/8 मल्टिप्लाय बाय 8 कॅन्सल, किती येणार -1. हे इक्वेशन्स आलेले आहे 4. इक्वेशन्स 4. जसं दोन्ही इक्वेशन्सला आपण काय केलेलं आहे, मल्टिप्लाय करून नवीन इक्वेशन्स आलेले आहेत 3 आणि इक्वेशन्स 4. आता दोन्ही इक्वेशन्स मध्ये पहा, 4m प्लस 4n इज इक्वल्स टू 3 हे इक्वेशन आहे, आणि दुसरी इक्वेशन्स आहे 4m मायनस 4n इज इक्वल्स टू -1. इथे बघा n चा कोएफिशिएंट काय आहे 4, n चा कोएफिशिएंट 4, आणि दोन्ही याच्यामध्ये काय आहे, दोन्ही याच्यामध्ये इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. जर साइन जर चेंज असेल तर काय करतो आपण, ऍडिशन्स करतो. तर हे ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 दोन्ही इक्वेशन्सला ऍड करू. 3 इक्वेशन्स आहे 4m प्लस 4n इज इक्वल्स टू काय आहे आपल्याजवळ 3. हे तिसरी इक्वेशन्स होती, आणि चौथी इक्वेशन्स आहे 4m मायनस 4n इज इक्वल्स टू -1. जेव्हा आपण ऍडिशन्स करतो तेव्हा साइन जशाच तसं राहणार. आता ऍडिशन्स करता वेळेस प्लस 4n मायनस 4n कॅन्सल, 3 -1 इज इक्वल्स टू किती येणार 2, देन 4 प्लस 4 किती येणार 8m, देन m इज इक्वल्स टू येणार आपल्याजवळ 2 डिवाइड बाय 8 सिन्स, तर m इज इक्वल्स टू येणार 1/4. ही m ची व्हॅल्यू आलेली आहे. कशाची, m ची. जसं m ची व्हॅल्यू आली आपल्याजवळ 1/4, तसंच आपल्याला n ची पण व्हॅल्यू काढायची आहे. m इज इक्वल्स टू 1/4 या इक्वेशन्स मध्ये ठेवू, नाही तर या इक्वेशन्स 3 मध्ये ठेवायचं. काय पुट करायचं, m इज इक्वल्स टू 1/4 काय पुट करणार आहोत आपण, पुट m इज इक्वल्स टू 1/4 इन इक्वेशन्स 3. इक्वेशन्स 3 ला इम्प्लाइज करू. इक्वेशन्स 3 आहे आपल्याजवळ 4m प्लस 4n इज इक्वल्स टू काय आहे 3. ही इक्वेशन्स आहे आपल्याजवळ 3 दिलेली. तर त्यामध्ये पुट करता वेळेस m इज इक्वल्स टू 1/4 पुट करू. 4 मल्टिप्लाय बाय m च्या ठिकाणी 1/4 प्लस 4n इज इक्वल्स टू 3. 4 गेट कॅन्सल, त्याच्यानंतर 1 प्लस 4n इज इक्वल्स टू 3. आपल्याजवळ n ची व्हॅल्यू काढायची आहे, तर हे 4n इज इक्वल्स टू 3 1 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -1, देन 4n इज इक्वल्स टू 3 - 1 इज इक्वल्स टू 2 सिन्स n इज इक्वल्स टू किती येणार आपल्याजवळ 2 डिवाइड बाय 4 सिन्स फायनल n ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याजवळ, n इज इक्वल्स टू आलेले आहे 1/2. ही व्हॅल्यू आलेली आहे n ची. n इज इक्वल्स टू आला आपल्याजवळ 1/2 आणि m इज इक्वल्स टू आहे आपल्याजवळ 1/4. हे केव्हा आलं, जेव्हा आपण इक्वेशन्सला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं दोन्ही इक्वेशन्सला. पण आपल्याजवळ m आणि n ची व्हॅल्यू म्हणजेच या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे का, नाही. या इक्वेशनचं सोल्युशन्स मध्ये आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायचं. त्यासाठी वापस रिसबस्टिट्यूट करायचं. वापस काय करायचं, रिसबस्टिट्यूट करायचं. रिसबस्टिट्यूट करता वेळेस काय केलेलं होतं आपण, या इक्वेशन्स मध्ये पुट केलं होतं 1/3x प्लस y इज इक्वल्स टू m पुट केलं होतं. काय पुट केलं होतं, 1/3x प्लस y इज इक्वल्स टू m पुट केलेलं होतं. तर m इज इक्वल्स टू व्हॅल्यू आलेली आहे आपल्याजवळ. ही इक्वेशन्स आहे. आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये काय पुट केलेलं होतं, 1/3x मायनस y इज इक्वल्स टू n. काय आहे 1/3x मायनस y इज इक्वल्स टू काय पुट केलेलं होतं n. तर m आणि n ची व्हॅल्यू यामध्ये ठेवू आपण. m आणि n काय आहे, हे दिलेलं आहे 1/3x प्लस y इज इक्वल्स टू m. m आहे आपल्याजवळ 1/4 आणि हे दुसरी इक्वेशन्स आहे 1/3x मायनस y इज इक्वल्स टू n. n इज इक्वल्स टू आहे आपल्याजवळ 1/2. हे दोन इक्वेशन्स आहे. या दोन्ही इक्वेशन्सला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून आपल्याला
एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. याला रेसिप्रोकल करा, उलट करा. येते सोल्युशन्स येते आपल्याजवळ 3x + y = 4. ही एक इक्वेशन्स येणार, इक्वेशन्स 5. हे येणार आपल्याजवळ 3x - y किती येणार 2. हे इक्वेशन्स येणार 6. 5 आणि 6 थर्ड आणि फोर्थ इक्वेशन्स आपले झालेले आहे, इक्वेशन्स 5 आणि इक्वेशन 6. आता या दोन्हीला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. या दोन्ही इक्वेशन्सला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करताना इथे +y इथे -1 आहे. काय करा, दोन्ही इक्वेशनची ऍडिशन्स करा. ऍडिंग इक्वेशन्स 4 नाही, ऍडिंग इक्वेशन्स 5 अँड इक्वेशन 6. दोन्ही इक्वेशन्सला ऍड करा. इथं दिसत आहे 3x + y = 4. ही इक्वेशन्स 5 आहे आणि दुसरी इक्वेशन्स 6 इक्वेशन्स आहे 3x - y = काय आहे 2. या दोन्ही इक्वेशन्सला ऍड करताना 4 + 2 येणार आपल्याजवळ 6 + y - y दोन्ही कॅन्सल. 3 + 3 = 6. 6x किती येणार 6x. देन सिन्स x आलेला आहे आपल्याजवळ 1, x आलेला आहे 1. तर हीच व्हॅल्यू पुट करा. सिन्स पुट x = 1 इन इक्वेशन्स कोणत्या इक्वेशन्स मध्ये पुट करू आपण, x = 1 5 इक्वेशन्स मध्ये, इक्वेशन 5 मध्ये. तर इक्वेशन्स 5 ला पुन्हा लिहा. इक्वेशन्स 5 काय आहे 3x + y = 4. ही इक्वेशन 5 आहे. तर x = 1 जी व्हॅल्यू आलेली आहे ती या इक्वेशन्स मध्ये ठेवायचं. तर हे 3 × x = 1 प्लस y काय आहे y = 4. 3 × 1 = 3. 3 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार 4 - 3 प्लस 3 होते, तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -3. देन सिन्स y किती आला आपल्याजवळ 1. x आणि y च्या दोन्ही व्हॅल्यू काय आलेल्या आहे 1 आणि 1. हेच या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे. तर शेवटी लिहायचं द सोल्युशन्स आर काय आहे x आणि y हे या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे. तर सोल्युशन्स करता वेळेस x ची व्हॅल्यू आलेली आहे 1, y ची व्हॅल्यू पण आलेली आहे 1. हे दोन्ही या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे. काय काय केलेलं आहे या इक्वेशन्स मध्ये आपण सुरुवातीला इक्वेशन्स आहे. या इक्वेशन्स मध्ये 1/3x + y = m पुट केलं. ज्या इक्वेशन्स मध्ये सारखे दिसते 1/3x - y = n पुट केलं. ह्या इक्वेशन्स आले. या इक्वेशन्स मध्ये इथं डिवाइडला 4 दिसत आहे, 4 ने मल्टिप्लाय केलं. इथं सर्वात मोठं 8 दिसत आहे, 8 ने मल्टिप्लाय केलं. दोन नवीन इक्वेशन्स आले 3 आणि 4. 3 आणि 4 ला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं. m ची व्हॅल्यू आली 1/4 आणि n ची व्हॅल्यू आलेली आहे 1/2. या दोन्ही इक्वेशन्स काय करा, m आणि n च्या व्हॅल्यू आपण वापस रिसबस्टिट्यूट करू. जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना 1/3x + y = m पुट केलं होतं आणि 1/3x - y = n पुट केलं होतं. m ची व्हॅल्यू 1/4, n ची व्हॅल्यू 1/2. तर आपल्याजवळ दोन्ही इक्वेशन्स आलेले आहे. एक 5वी इक्वेशन्स आणि एक 6वी इक्वेशन्स आली. दोन्ही इक्वेशन्सला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केल्यानंतर x = 1 आणि y = 1 आलेले आहे. हेच या इक्वेशनचं काय आहे सोल्युशन्स आहे. आता आपला प्रॅक्टिस सेट 1.4 कंप्लीट झालेला आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि क्लास 10 मधल्या विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करा, पोहोचवा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचेल आणि विद्यार्थी या चॅनलशी जुडल्यानंतर सर्व त्यांना कन्सेप्ट इझी होईल. थँक्यू.